नमस्कार. मराठी तरुण-तरुणींनी देशाबाहेर पडलं पाहिजे. कारण आपण जेव्हा देशाबाहेर पडतो, त्यावेळी आपल्याला नवीन माणसं भेटतात, नवीन संस्कृती पाहायला मिळते आणि आपल्या कक्षा रुंदावतात. आपले जे बिलीफ्स असतात, ते बिलीफ्स इतर संस्कृतीच्या तुलनेत त्याचं कंपॅरिझन व ॲनालिसिस करता येतं व ते किती चूक बरोबर आहेत, हे पाहता येतं. आपण जेव्हा आपल्या देशामध्ये असतो, त्यावेळी आपला भवताल हा बऱ्यापैकी आपल्यासारखाच असतो. त्यामुळं वेगळं काही सुचण्याची शक्यता ही खूप कमी असते. आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि वेगवेगळ्या गोष्टी निरनिराळ्या गोष्टी आपल्याला सुचतात सुद्धा. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की जी लोकं परदेशी जाऊन येतात ते सांगतात की तिथलं ट्रॅफिक खूप छान आहे, स्वच्छता आहे आणि हेल्थ केअर असेल किंवा इतर वेगवेगळ्या सिस्टम्सचं कौतुक करतात. तर हे कौतुक करणं साहजिकच आहे, कारण ज्यावेळी आपण बाहेर जातो त्यावेळी आपल्याला या बाहेर वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात, वेगवेगळ्या कल्पना सुचतात. तर त्यामुळे हे वेगळं काही पाहण्यासाठी असेल, निराळं काही सुचण्यासाठी असेल, आर्थिक स्थैर्यासाठी असेल किंवा प्रगतीसाठी असेल, तुम्ही परदेशी गेलंच पाहिजे. मग ते कारण कोणतेही असो, नोकरी किंवा शिक्षण.